तस्मै श्री गुरुवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, स्वय भानुजो भानुआराधीला, दयाची कुळी दीपक दिव्य झाला, हरिभक्ती लागून तारी समस्त। नमस्कार माझा श्री गुरु ये नितनाथा। कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती विठाला विठाला उपस्थित सर्व साधक बंधू भगिनी, श्री क्षेत्र बनपिंपरी, मांडवगण, दहीगाव, साकत, भवना मंडळी, मांडवगण, तात्राबाद आदी करून पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित झालेली सर्व परमार्थ प्रेमी, सर्व उपस्थितांच्या कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू, भक्ती क्षेत्रामध्ये कलशस्थानी शोभणारं महाराष्ट्रातच नव्हे अखिल भारतवर्षाचं नव्हे समस्त विश्वाचं परमार्थिक वैभव श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा वरवर पाहिलं तर मागणीपर प्रकरणातला अभंग आहे, आणखी खोलात शिरलं तर संतपर प्रकरणातला अभंग आहे, आणखी खोलात जर शिरलं तर मंगलाचरणामधला अभंग आहे। विठ्ठल आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या बरोबर बोलतात महाराज। बारीक जर बघितलं तर आमची संत मंडळींची किमया आहे महाराज, ते संतांच्या बरोबरही बोलू शकतात, दगड धोंड्यांच्या बरोबरही बोलू शकतात, वृक्षवेली बरोबरही बोलू शकतात, माणसांच्या बरोबरही बोलू शकतात, त्याच न्यायानं देवाच्या बरोबरही बोलू शकतात। आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतः संत आहेत आणि संतांशीच बोलतात, परंतु संबंध मात्र विषय प्रयोजन मात्र तुमचं आमचं असणारं कल्याण आहे। संबंध कल्याणाचा आहे महाराज, जीवाच्या कल्याणाचा संबंध आहे। कारण का जीवाच्या कल्याणाचा संबंध आहे तर ह्या नरदेहाला आलेलो तुम्ही आम्ही जी मंडळी आहोत, या मंडळींनाच केवळ आपलं कल्याण साधता येतंय, त्याचं नाव असणारा हा नरदेह आहे। भागवतामध्ये 4 जणांना या ठिकाणी या नरदेहामध्ये प्राप्ती सांगितली। काय प्राप्ती आहे? 4ही जण या नरदेहाला आले की भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतात, इतका असणारा हा महत्वाचा नरदेह आहे। ऐका, कोणत्या कोणत्या 4 जणांची प्राप्ती या नरदेहामध्ये शक्य आहे? या नरदेहानं स्वर्गाची प्राप्ती साधता येते। स्वर्गाची प्राप्ती साधण्यासाठी दुसरा देह नाही, केवळ 84 लक्ष योनी मधला हा देह कारण सांगितला भागवतामध्ये। अजून ऐका, नरकाची प्राप्ती करण्यासाठी 84 लक्ष योनीमध्ये केवळ एवढाच देह कारण सांगितला। 83,99,999 जर म्हणले की मला नरकाला जायचे
नर योनियांचे ठाई हा तो विचारूच नाही. म्हणून तुम्हाला हा देह सोडून कुठेच नरकाला जाण्याची व्यवस्था नाही. केवळ एवढ्या देहानं तुम्हाला नरकाला जाता येईल आणि त्याच न्यायानं तुम्हाला भोगभूमी प्राप्त करायची असेल म्हणजे पुन्हा पृथ्वी तलावरच यायचं असेल केवळ याच देहाने येता येते बर का. भोगभूमी म्हणजे काय? खंते ते न खाली बघितलं तर गाढव कुत्रा आणि वर बघितलं तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म. वर बघितलं तर स्वर्गातले देव होता येत या देहानं. बघा स्वर्गाला जाता येत ही एक प्राप्ती आहे. नरकाला जाता येत ही दुसरी प्राप्ती आहे. भोगभूमी प्राप्त करता येते ही तिसरी प्राप्ती आहे आणि देव होता येत ही चौथी प्राप्ती आहे. विठ्ठला तिसऱ्या प्राप्तीबद्दल बोलायचं झालं तर जी भोगभूमी आहे ना ही मृत्यू लोकावरची स्वर्गातले देव आणि ही मृत्यू लोकांमधली भोगभूमी म्हणजे गाढव कुत्रा जे आता प्रमाण गेलं यांना शास्त्रानं एकाच पंक्तीत बसवलं. आलं ना लक्षात? यांना शास्त्राने एकाच पंक्तीत बसवलंय. हो म्हणून ही मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे आणि स्वर्ग ही भोगभूमी आहे. स्वर्गाला भोगभूमी म्हणा किंवा मृत्यू लोकातील या भोग खाणी आहेत 83,99,999 यांना भोगभूमी म्हणा. दोन्ही एकच आहे. म्हणून 4 जणांना ऊर्ध्वगतीची प्राप्ती करून देणारा एकच देह आहे आणि तो म्हणजे नरदेह आहे. आणि सार्थक जीवाला झाली पाहिजे. हित कशामध्ये कोणत्या प्राप्तीमध्ये जीवाचं हित आहे? अभंग तर हिताच्या ठिकाणी लक्ष करतोय पण कोणत्या हिताच्या ठिकाणी जो जीवच आहे पण याला देव व्हायचंय ना ती प्राप्ती या नरदेहाने साधावी याच्यासाठी आमचे जगद्गुरु तुकोबाराय संतांकडे मागणी मागतात. पण मागणी मागत असताना त्या
संतांचं मात्र तोंड भरून कौतुक करतात. काय कौतुक करतात? कौतुक करतात म्हणण्यापेक्षा वर्णन करतात. हो, कारण कौतुक करणारा ज्याचं कौतुक करायचं त्याच्यापेक्षा मोठा असावा लागतो. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय संतांपेक्षा स्वतःला मोठे समजत नाही. हो, म्हणून वर्णन करतात. आणि वर्णन करत असताना हे संत जन हो, मला तुमच्याकडे मागणी मागायची. का मागणी मागायची? तर मला माहित आहे जगाच्या पाठीवर फक्त तुम्हीच कृपाळू आहात. नुसते कृपाळू नाहीत तर तुम्ही सज्जन आहात. कारण बघा, दुर्जन सुद्धा कृपाळू असू शकतो. आता इलेक्शन होऊन गेलेलं इलेक्शन तर सोडा, पण प्रत्येक इलेक्शन मध्ये गावामध्ये काही मंडळींना काही नादाला लावायचं टार्गेट असतं. ह्या इलेक्शन मध्ये 50 पोरं तरी गावातले चांगले धोरणाला लागले पाहिजे असे इलेक्शनचे टार्गेट असतात. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. आमच्या तिकडं किती पोरं? कमीत कमी ह्या इलेक्शनला 50, पुढच्या इलेक्शनला राहिलेले 50, अजून त्याच्या पुढच्या इलेक्शनला 50, असे मिळून जेवढी तरुण पोरं आहेत ती येतात 5 वर्षामध्ये. सांगायचं तात्पर्य नुसतं कृपाळू असून चालत नाही, तो कृपाळू असणारा सज्जन असावा. आणि मग मात्र तो जीवाला पाहिजे अशी हिताची कृपा जीवावर करतो. म्हणून तुम्ही कृपाळू आहात. नुसते कृपाळू नाही तर सज्जन आहात. चला पुढं. नुसते कृपाळू असून, नुसते सज्जन असून जीवाचं हित होईल असं सांगता येत नाही. कारण कृपाळू आणि सज्जन भेटला, त्यानं कृपा केली तर फक्त ऐहिक तुमचं चांगलं होईल, पोट भरण्याची व्यवस्था होईल. परंतु ज्याच्यासाठी या निर्देहाची योजना परमात्म्यानं केली तो हेतू साध्य होईल का नाही होईल याच्यात मात्र संशय. म्हणून नुसता कृपाळू आणि नुसता सज्जन नकोय, तर तो संत असावा. कृपाळू आणि सज्जन आणि संतजन त्याच्यामध्ये काय फरक? काहीतरी फरक असेल आहे की नाही? सज्जन आणि संत काहीतरी फरक असेल का नाही? तुकोबाराय म्हणतात तो सज्जन आहे, तो चांगला आहे. हो, पण त्याच्या नुसत्या चांगुलपणाचा जीवाला फायदा नाही. तो संत असावा, कारण जीवाला कृपा करायला समर्थ संत आहे. मग सज्जनामध्ये आणि संतामध्ये काय फरक आहे? बघा, प्रत्येक संत हा सज्जन असतो, पण प्रत्येक सज्जन हा संत असं असं मात्र सांगता येत. विठ्ठला विठ्ठला आम्हालाही बरंच वेळा वाटतं तो सज्जन आहे, तो संत असेल, पण तसं नाही. मग सज्जनामध्ये संतामध्ये काय फरक आहे? शास्त्र सांगते एकच महत्वाचा फरक आहे. तो सज्जन आहे आणि तो संत आहे. दोघांमधला फरक बाप्पा एक आहे. काय? सज्जनाचा ब्रह्मसत्यत्वाचा आणि जगन मिथ्यत्वाचा निश्चय झालेला नसतो, आणि संतांचा मात्र ब्रह्मसत्यत्वाचा आणि जगन मिथ्यत्वाचा निश्चय झालेला असतो. म्हणून जगत किती जरी चांगलं असलं तरी संत मात्र त्या जगताकडे केवळ परमात्मा स्वरूप म्हणून पाहत असतात. कारण एक परमात्मा स्वरूप सोडलं तर जगामध्ये तसंही काही नाही. विठ्ठला दिसणारं जगत परमात्मा स्वरूप आहे, हा आमच्या संतांचा भाव आहे. आणि सज्जन मात्र जगताला सत्य मानून बसलाय. हे त्या सज्जनाच्या ठिकाणी असलेला अज्ञान आहे. आणि अज्ञान जीवाच्या हिताला कारण ठरू शकत नाही. म्हणून केवळ ज्ञान जीवाच्या हिताला कारण आहे अण्णा. आणि म्हणून तेच ज्ञान आमच्या संतांकडे, म्हणून तो कृपाळू असावा, तो सज्जन असावा. पण एवढे दोनच असून चालत नाही, तो संत असावा. का? तर तोच फक्त आमच्यावर कृपा करू शकतो. आणि म्हणून असे संत आम्हाला भेटले. तुकोबाराय सांगतात, हे संत जन हो, तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात, संत जन आहात. म्हणून एवढे कृपादान तुमची मत, म्हणून एवढी कृपा करा. काय कृपा करा?
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. त्या परमात्म्याला आमची आठवण करून द्या आणि आमची कीव त्याला जरा करायला सांगा की व माझी सांगा काकुरती. हो माझी कीव त्या परमात्म्याला सांगा. तसं बघितलं तर मी त्या परमात्म्याने कीव करावी ह्या लायकीचा नाही. कसा आहे अनाथ अपराधी पतित कागळा परिपाया वेगळा नका करू. जीव मात्र परमात्म्याने कृपा करावी एवढ्या लायकीचा नाही. आणि तो लायकीचा नसतो त्याच नाव जीव आहे. जीव तो भांडवल घेऊन निघालाय. जीवाचं भांडवल काय भांडवल आहे बापराव जीवाकडे? काय भांडवल घेऊन निघालाय? काहीतरी भांडवल आहेच आहे. आलाय म्हणजे घेऊन आलेलाच आहे. काय घेऊन आलाय? कल्पना अविद्या ते काय खरंय? कल्पना अविद्या अविद्या येणे नावे जी विद्यमान जी नव्हे. अविद्यात स्वभावे सांगत असे. सांगा आता हे भांडवल घेऊन जीव निघाला कधी कल्याणापर्यंत जाईल सांगा? तो कल्याणापर्यंत जाऊ शकत नाही. हे असणार जीवाचं भांडवल आहे. पण अनाथ अपराधी पतित आगळा पाप्यातला पापी असणारा हा जीव आहे. पण हे संतजन हो तुम्ही जर कृपा केली आणि परमात्म्याजवळ आमची दया सांगितली आमचा कळवळा सांगितला तोच परमात्मा त्याचं परमात्मपद सोडून गुरु रूपानं आमच्याकडे येईल आणि गुरु म्हणून आम्हाला मांडीवर घेईल. पाठीवरून हात फिरवील. आमचा माथा थापतील. सांगितली चिंता न करावी. एवढं सगळं आम्हाला तो सांगत आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर मग मात्र या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय माझी असणारी जन्म मरणाची चिंता मात्र निवारून टाकेल. म्हणून तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मग हरी उपेक्षिना. तो परमात्मा मात्र माझी उपेक्षा करणार नाही. मला दूर लोटणार नाही. मला डावलणार नाही. हो आणि म्हणून हे संत जन हो तुम्ही माझी असणारी ही स्थिती त्या परमात्म्याला जाऊन सांगा. माझी असणारी व्यथा त्या परमात्म्याजवळ सांगा. अशी मागणी आजच्या प्रकरणामध्ये अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांकडे करतात. विठ्ठल हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सभेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं अगत्याचं आहे. ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलो आहोत. वारकरी वैष्णव मेळावा वर्ष 14वे बरोबर ना? गेली 14 वर्षापासून अविरतपणे चालत असलेला हा अगदी नेटानं अगदी प्रेमानं सर्वांना एकत्र करून परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण दशरथ महाराज चाळक बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे समस्त साधक बंधू आणि भगिनी या पंचक्रोशीतील सर्व साधक बंधू भगिनी अधिकारी बंधू भगिनी सर्वांच्या सहकार्यानं सर्वांनी खांद्याला खांदा देऊन
गेली 14 वर्षापासून हा स्तुती असा चालू केलेला उपक्रम याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या दिमाखामध्ये, मोठ्या भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना या सोहळ्यासाठी लाभलेली ही सर्व गुणीजन महाराज मंडळी, आता यांना कलाकार म्हणता येत नाही बरं का, ही काही कलाकार मंडळी नाही, ही सगळी परमार्थातली अधिकारी मंडळी, परंतु अधिकारी मंडळी वयाचं भान न ठेवता, ज्ञानाचं सुद्धा भान न ठेवता, मोठ्या भक्ती भावानं, मोठ्या प्रेमानं या ठिकाणी आपण सर्वजण साथीला उभे आहात आणि आमची ही सर्व बाल गोपाळ मंडळी एकाच गणवेशामध्ये सर्वजण साथीला उभे. सर्वांचं मी सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी, सुंदर असा देखना मंडप आहे. आत्ताच अर्ध्या तासापूर्वी आपण सर्वांनी मोठं सुरुची महाप्रसादाचं नाही का स्वाद घेतलेला आहे, सेवन केलेलं आहे. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की सर्वांच्या सहकार्यानं, मोठ्या प्रेमानं चालत असलेला हा सोहळा याही वर्षी मोठ्या दिमाखामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय. आणि म्हणून या सोहळ्याला खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून जी मंडळी सहकार्य करतायत त्या सर्वांचं आमचे आदरणीय गुरुवर्य बाप्पांच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आपल्या या सेवेकडे वळतो. विठ्ठल आमचे सर्व बालगोपाळ मंडळी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात आणि भविष्यामध्ये आयुष्यभर तुम्हाला धर्माची सेवा करण्याचा योग येणार आहे जीवनामध्ये, ठीक आहे. त्या निमित्तानं धर्माची सेवा होणार आहे, परमात्म्याची सेवा होणार आहे, सद्गुरूची सेवा तुमच्याकडून होणार आहे आणि समाजाचीही सेवा होणार आहे. कारण समाजाला आपण काय देतो याच्यावरून आपली किंमत ठरत असते बरं का. समाजाला आपण अन्नदान देऊ शकतो, रक्तदान देऊ शकतो, मतदान देऊ शकतो, देऊ शकतो. या सगळ्या दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान काय असं तर ज्ञानदान. म्हणून ही सगळी मंडळी ज्ञानदानाचे अधिकारी होणार आहेत. म्हणून यांचं भवितव्य उज्ज्वल असणार आहे. महाराज मी एकदा सगळ्यांनी यांच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा महाराजांच्या अधिपत्याखाली चालत असलेली वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र मंडळी आत्माराम बाबांच्या कृपाछत्राखाली आपण सर्वजण त्या ठिकाणी या भागवत धर्माचं खऱ्या अर्थानं शिक्षण घेत आहेत. सेवा करण्याचं व्रत आपण धारण केले. आदरणीय गुरुवर्य संजय महाराज गांगर्डे बरोबर ना, म्हणून महाराजांचंही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. म्हणून जगाला आपण काय देतो, बाकीचं काही देण्यापेक्षा ज्ञानदान देतोय ना, हे खूप महत्वाचे. कारण बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या नरदेहाला आलो ना तर ती ज्ञान आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला मला ज्ञान व्हावं याच्यासाठी आमच्या संतांचा अवतार आहे. केवळ ज्ञानासाठी आले महाराज का, बाकीचं दिलं तर ते संपून जाईल, पण ज्ञान मात्र त्या जीवाला देव करून जाईल महाराज. आणि जीवानी देव व्हावं हा अट्टहास आमच्या संतांचा आहे. विठ्ठल आणि वैष्णव मेळाव्याचा तरी हेतू काय, काय हेतू घेऊन आपण निघालोय? जो तुमच्या जीवनाचा हेतू आहे, तुम्ही आम्ही जीव दशेला आलो ज्याच्यासाठी ना, तोच आमच्या मेळाव्याचा सुद्धा हेतू आहे. अखिल कोण ब्रह्मांड नाही भगवान परमात्म्याचं नाम जगाच्या पाठीवर एक आहे. लक्षात घ्या का, तर परमात्माच एक आहे. त्याला वेदांत शास्त्रानं अभिन्न निमित्त उपादान कारण सांगितलंय. काय अभिन्न निमित्त उपादान कारण तो ईश्वर आहे. लक्षात घ्या, तो एक आहे बर का, तो एक आहे. जगाच्या पाठीवर एकच परमात्मा आहे बर का. कारण अभिन्न निमित्त त्याच्यासारखा दुसरा नाही.
कुठे तुम्ही पाहायला गेले तर देव दोन म्हणता येत नाही, कारण परमात्मा एक आहे, पण एकच अनेक झालाय. देव नटला नाना परी भरोनी मुरला चराचरी. अजून सांगू का? तोच परमात्मा पती झाला आणि तोच परमात्मा पुत्र झाला. परमात्मा माझा पती झाला आणि तोच परमात्मा माझा पुत्र झाला. आणि आता माझा पतिव्रता धर्म काय? पतिव्रता धर्म पहा हो माझा, सकल ही पती भोगी ते ओढा. आता याच्यातला पती कोणता आणि पुत्र कोणता? दोन्ही परमात्माच आहे, परमात्मा स्वरूपच आहे, पण पती कोणता हे कळायला पाहिजे, पुत्र कोणता हे कळायला पाहिजे. तर अभंगाची भूमिका लक्षात येईल, वेदांताची भूमिका लक्षात येईल. जर हे नाही कळालं तर मात्र घोळ झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या व्यवहाराची धडी विस्कटून जाईल महाराज. लोक म्हणतील ज्यांना गळ्यात माळ नाही ते तुम्हाला अक्कल शिकवतील. आता कुठं परमार्थ असतो का? म्हणले पती जन्माला माझी उदरी आणि मी झाली तयाची नवरी. असा परमा हे शिकायचा का तुम्ही या मंडपाखाली जाऊ? हे कोण शिकवेल आपल्याला? ज्याला माळ नाही, ज्याच्या गळ्याला कपाळाला गंध नाही, हे आपल्याला शिकवतील. मग भूमिका लक्षात आली पाहिजे. मला जो पती झाला तोच पुत्र होऊन आलाय. हो, आणि तुम्ही त्या पतीची पत्नी, त्याच पुत्राची आई आहे. तुम्ही तोच पती भोगता आणि त्याचीच आई होता. अनादि अनंत असणार परमात्म तत्व ज्याला ब्रह्म म्हणतात तो सगळ्यांचा पती, मायेचा पण तोच पती. पण ते असणार अनादि अनंत ब्रह्म अकार्य, ते कार्य करू शकत नाही, त्याला कार्य करता येत नाही. जरी पती असला तरी तो कार्य करायला समर्थ नाही. अकार्य ब्रह्म आहे ते. त्याला कार्य करायचंय. काय कार्य करायचं? या जगताचा पसारा. त्याच्या इच्छेनं जगताची निर्मिती होते महाराज. पण कशी होते? त्याचीच असणारी माया त्याची उपाधी लावून घेतो. अनादि अनंत असणार परमात्मा तत्व आणि मायेची उपाधी लागली समष्टी स्वरूपामध्ये. अनादि अनंत ब्रह्माला मायेची उपाधी लागली का अवताराला येतो, त्याचं नाव ईश्वर. तो त्या अनादि अनंत निर्गुण निराकार पित्याला झालेला पुत्र आहे. त्या अनादि अनंत निर्गुण निराकार परमात्म्याची किंवा पित्याची असणारी ती माया नावाची पत्नी आणि त्या मायेच्या उपाधीने तोच पती ईश्वर म्हणून नावारूपाला आला. तो त्या अनादि अनंत ब्रह्माचा पुत्र आहे. नाही समजत नाही. एवढीच भूमिका फक्त मला जाईल, बाकी सगळं मग आपला रेग्युलर आता तो पती माझ्या उदरी म्हणजे अनंत अनादि असणार ब्रह्म म्हणजे तो पती माझ्या उदरी जन्मला म्हणजे मायेच्या उदरी जन्मला म्हणजे ईश्वर झाला. बर का? कल्पना विद्यार्थीने झाला जीव आणि मायोपाजी शिव. आपले गावडे बाबा सांगायचे, रामभाऊ महाराज गावडे, ज्याने त्यांचं ऐकलंय ना, ते म्हणायचे गंट्याला काय गोधी आहे, गंट्याला काय गोधी म्हणले. राजाला सुद्धा राणी म्हणले. गंट्याला गोदी आहे ना, मग राजाला पण काय राणी. मग गणप्याची गोदी म्हणजे ह्या आत्म्याची प्रकृती, ही गणप्याची गोदी. आणि राजाला राणी आहे ना,
मग ते ब्रह्माची माया आहे. ब्रह्माला जगतासाठी माया लागते आणि त्यात मायेचे 6 अंग आहे. त्यातली प्रकृती एक अंग आहे, म्हणजे अविद्या एक अंग आहे. म्हणजे जीव आणि ईश्वर एकाच सत्तेतले दोन्ही. जसा ईश्वर तसा जीव. आलं लक्षात? मग दोघांनाही उपाधी कोणती आहे? मायाच आहे. ईश्वराला माया आणि समज व्यष्टी स्वरूपात छोटीशी ही असणारी अविद्या. म्हणून 6 प्रकारच्या मायेमधली अविद्या हे एक अंग आहे की जीवासाठी. अविद्येला प्रकृती. आलं का लक्षात? पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी. हो, मग पती जरी माझ्या उदराला जन्माला आलाय मी त्याची नवरी झाली. कोणाची? पतीची झाली. आणि पतीची नवरी होऊन तो पती पुत्र म्हणून जन्माला आला ना, आता मी त्याला भोगते. सकलही पती भोगिते ओझा, पण ते परमात्म तत्व मात्र माझ्यापासून बाजूला जात नाही. का बाजूला जात नाही? तर ते मुळातच माझ्यापासून बाजूला नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तो परमात्मा जीवाला प्राप्त आहे. मला एवढंच सांगायचं होतं. थोडीशी भूमिका आपली बाजूला गेली. जीवाला परमात्मा प्राप्त आहे. नव्हे नव्हे जीवच परमात्मा स्वरूप आहे. तुझी आस देणे तुझे गुण म्हणून प्रत्येक जीवानं देव व्हावं ही भूमिका ह्या जीवदशेला येण्याची. नरदेहाला आपण आलो कशासाठी आलो? ही 4 कारण सांगितले. चारही ठिकाणी जायला एकच देह कारण आहे. पैकी हित आमचं मात्र जीवानं देव व्हावं याच्यात आमचं हित आहे. आणि मेळाव्याचा हेतू तोच आहे. म्हणून या मेळाव्यामध्ये कोणीतरी आम्हाला महाराज म्हणावं, कोणीतरी आम्हाला मोठेपणा द्यावा, नाही का, कोणीतरी आम्हाला चांगलं म्हणावं, कोणीतरी आमचं कौतुक करावं, कुठं तरी आम्हाला 4-10 लाख रुपये याच्यातून मिळावे. है का नाही? हा काय येतो नसतो. आता जरी कोणी काही म्हणत असलं तर याच्यामध्ये काय असतं ते जे याच्यामध्ये आलेले त्यांना कळत असत. त्याच्यामुळं एकच हेतू आहे. काय? हे जे भोळी बाबडी जीव हे जे धर्ममंडपामध्ये आले ना, त्यांना एकच सांगायचं, तुम्ही दिसायला रामभाऊ, श्यामभाऊ, भीमभाऊ, भीमबाई, गोदाबाई, शांताबाई, द्वारकाबाई हे जे दिसायला दिसतात तुम्ही, तेवढ्या पुरत्या समजू नका. तुम्ही देव आहात. देव आणि तुम्ही देव आहात हे जगाच्या पाठीवर कोणताच मंडप सांगत नाही. सांगतो केवढ्याचा मंडप असू द्या महाराज, फक्त एवढाच मंडप त्या जीवाला जीव कसा आहे हे बघत नाही, कोणत्या घरातून आला बघत नाही, त्याचं घर स्लॅबचं आहे का छप्पर आहे का पत्र्याचं आहे का पालात राहतो हे बघत नाही. एवढाच मंडप येईल त्याला सांगतो, जवळ घेतो. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, या
संतांची भूमिका केवळ जसा आहे तसा बोलवला महाराज, जसा आहे तसा, आणि जसा बोलवला तसा उद्धार केला बर का. असाच एक अभंग आहे, पण तो संतांच्या भूमिकेतला नाही, तो देवाच्या भूमिकेतला आहे. म्हणून अभंगाच्या शब्दात बदल पडला. फक्त भूमिका बोलवण्याचीच आहे. मला सगळ्यांना माहित नाही तो अभंग, परंतु यारे यारे लहान थोर ही संतांची भूमिका आहे. म्हणून जसे असाल तसे बोलवले, पण देवाच्या भूमिकेमधून बोलवत असताना मात्र जसे आहे तसे नाही बोलवले. हो, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी एकामध्ये सांगितले, एका भूमिकेत यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. आणि दुसऱ्यामध्ये बोलवणच आहे, पण याल तरी यारे लागे, यायचं असं महाराज तर यायचंय. बळजबरी याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. माझ्या बरोबर नाही चालायचं, कुठं चालायचंय, माग चालायचंय. आणि ते माग कसं चालायचं, यायचं असं तर यायचंय, आणि चालताना मात्र माग चालायचंय. संतांच्या भूमिकेत माग नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे विठला आणि म्हणून जगाच्या पाठीवरती केवळ संत तुमचा आमचा उद्धार करू शकतात महाराज. केवळ संत, दुसरं कोणीच नाही करू शकत. हो, केवळ संत. मग उद्धार म्हणजे तरी काय? उद्धार म्हणजे श्रीपाद बाबांच्या भाषेत सुख. काय उद्धार? उद्धार दुसरं काही नाही डोक्यात आणू. उद्धार म्हणजे सुख. सांगा आता कोणा कोणाला पाहिजे? आहे काही बसलेला कोणी मला सुख नको म्हणतो? आहे असा? बर, ठीक आहे. सुख पाहिजे इथपर्यंत आलो आपण. कसं पाहिजे? सुख पाहिजे ना, दिलं सुख. पहिल्या बाय माणसाला अशा लग्न कार्याला जायचे ना, पंक्तीमध्ये वाढायच्या ना, पहिली पंगत ते भाऊ अजून थोडं टाक, ते भाऊ अजून थोडं टाक, ते भाऊ अजून थोडं टाक, अजून थोडं टाक माहिती. तो पुढे गेला काही काढून बाजूला. मला आहे ना हा अनुभव, आहे का नाही? सगळ्यांना आहे ना. कशासाठी कशासाठी करत होती ती? हा, तिच्या मुलासाठी त्यातला एक घास, तिच्या नवऱ्यासाठी त्यातला एक घास, नातोंडासाठी त्यातला एक घास. कारण जे जे प्रिय असतात ना माणसाला जीवापेक्षा, त्यांच्यासाठी जीव तुटत असतो. बरोबर की नाही? याला सुख म्हणायचं बर का. लहानपणी वडील गावात जायचे, आणि गावात गेलं की त्यांचं काम असायचं मारुतीच्या मंदिराच्या तिथं पायरीवर बसायचं. बसले का कोणीतरी नारळ फोडायचे पहिले,
आता नारळ फोडायचे आणि प्रसाद वाटायचे. आता पहिली लोक तसे लय दिलदार होते वाटायच्या बाबतीत. पहिले सांगतो ते खूप दिलदार. हा त्या नारळाचे एवढे तुकडे किती जरी असले भाविक तरी एक नारळातला अर्धा त्या भाविकांना पुरायचा. मग त्यातला एवढूसा तुकडा ते वडील खात नसायचे. ते त्यांच्या शर्टाच्या खिशात टाकायचे. मग त्या शर्टाच्या खिशाला अगोदरच पुडीतून पडलेली तंबाखू असायची. पुण्यातून लागलेले चुन्याच्या पुडीतले चुना असायचा. मग नारळ अधिक तंबाखू अधिक चुना अधिक त्याचं ते मिश्रण तयार व्हायचं. आणि मग घरी आले का वडील ते काढायचे आणि ते कोरोना द्यायचे. एवढसा नारळाचा तुकडा सुद्धा पोरांच्या शिवाय जे खात नव्हते त्यांचं नाव आई आणि वडील. जगाच्या पाठीवर असे दैवत पुन्हा भेटणार नाही. मला सांगायचंय सुख तुम्हाला भेटलं ना आज मिळालं ना मग झालं का काम तुमचं. मला सुखापासून मोक्षाच्या भूमिकेपर्यंत यायचं. झालं का काम नाही ना. आज सुख मिळालं सुखानं तुम्ही झोपायला गेले आणि लगेच मनात विचार आला अरे आज मी सुख भोगले उद्याचं काय. उद्या पाहिजे का नको सुख. आज कीर्तन मिळालंय उद्या पाहिजे का नको. का झालं आज मिळालं मग झालं नाही ना. उद्याही सुख पाहिजे. उद्याही परत असंच दिलं आता झालं का झालं नाही. मग परवाही पाहिजे. परवाही मिळालं झालं का नाही. परवाही पाहिजे. पहिली माणसं लग्न जमवत असताना पोरगा बघायला गेले ना काय करतोय पोरगा. म्हणे तू नोकरीला आहे. असं कुठं आहे म्हणले आमक्या आमक्या ऑफिस मध्ये. म्हणले कायम आहे का कायम. हा कायम म्हणजे काय परमनंट आहे का. परमनंट कशाला परमनंट लागतो. ते म्हणले नाही मागच्या महिन्यापासून जातोय. हा मग आता कवर थांबणारे लग्न होस्तोवर थांबणारे. मग मागच्या महिन्यात जायला लागलेला आणि लग्न होस्तोवर त्या ऑफिस मध्ये राहणाऱ्या पोराला तुम्ही पोरगी देणार का नाही देणार ना. हे तर कळतं चांगलं. हे तर चांगलं कळतं की नाही. मग सुख तुम्हाला कसं पाहिजे त्याला नित्य सुख म्हटलंय. काय म्हटलंय नित्य सुख पाहिजे. म्हणजे कालही मी भोगलोय आजही भोगतोय आणि जे उद्याही मला पुरलं पाहिजे उद्याही मला प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे नक्की मग त्याच सुखाचं नाव मोक्ष आहे. विठ्ठल पण मोक्ष म्हणलं का माणसाला वाटतं ते गंधावाल्यांचं काम आहे ते माळीवाल्यांचं आहे ते परमार्थिकांचं आहे ते अनुग्रहवाल्यांचं आहे ते रामकृष्ण हरिवाल्यांचं आहे हे जय हरिवाल्यांचं आहे. सुख मोक्ष ते आपला त्याचा काही संबंध नाही. आणि सुख म्हणल्यावर कसा संबंध लागतो. सुख म्हणल्यावर नाही पाहिजे. ते मात्र मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना पाहिजे आणि सगळ्यांना नित्य सुख पाहिजे. याचा अर्थ मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना मोक्षाची तीव्र इच्छा आहे. मंद नाही तीव्र इच्छा आहे. म्हणून प्रत्येक असणारा जीव त्याला मोक्षाची गरज आहे. पण इतर ठिकाणी तो मिळत नाही. तो मोक्ष केवळ या नरदेहाला आलेल्या जीवांना प्राप्त होतो. पण तो इकडे तिकडे भटकत राहिलं ते मिळत नाही. केवळ संतांच्या पायाजवळ आले का मगच ते असणार मोक्ष ते असणार सुख प्राप्त होत. आणि हेच आमचे तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपाळूच जन तुम्ही संत जन
का केवळ मोक्षाची प्राप्ती आहे. दुसरी कृपा त्याला कृपाच म्हणत नाही. बरं का? आता बरं का, तो मोक्षाची कृपा करतो, तो कशाची कृपा करू शकतो? कशाची? बघा, जाणत्या मंडळींचा अनुभव आहे. मला मागच्याच महिन्यात एका जाणकार अधिकाऱ्याने सांगितलं. बाबा काय सांगितलं? ते म्हणजे अहो बाबा ज्याच्या झोपडीत जेवले ना, ज्याच्या झोपडीत त्यांचे करोडोचे बंगले आहेत आज. ज्याच्या झोपडीत जेवले ना, ज्याच्या झोपडीत त्यांचे आज करोडोचे बंगले आहेत. तिथंच म्हणायचं करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध बीज. शुद्ध बीज म्हणजे काय? जे तुम्हाला दिलंय ना कानात, त्याचं नाव शुद्ध बीज आहे. हो, ते जर असलं ना अंगात पाहिजे, ते अंगात तोंडात नको. ते इथून खालीच आहे ना, इथून आहे ना खाली गेलो पाहिजे आणि खाली धरायचंय. म्हणून कंठी धरला कृष्णमणी सांगले, तोंडी धरला कृष्णमणी नाही. आमच्या बाबा म्हणलं का काय बोलत आहे, तर असं वाटतं का यांना बाबा कळले ते काय कोण असतो. ते फक्त इथंच आहे, इथून खाली काय शिरत नाही. ज्यांच्या खाली शिरलं ना महाराज त्यांचं कल्याणच. अखंडित सेवा करा त्या, अखंडित सेवा गुरुची लक्षणं विचार सागरामध्ये जे सांगितले ना, पहिली 3 तरंग हे फक्त गुरुसाठी आहेत. बरं का? पहिली 3 तरंग गुरुसाठी विचार सागर. 6 तरंगापैकी किती? 3 तरंग म्हणजे निम्मा विचार सागर फक्त गुरुचंच वर्णन करतोय आणि पुढचा विचार सागर आहे ना, तो गुरु भेटल्यानंतरचं लक्षण. हो, एका शब्दामध्ये तुम्हाला सांगतो, ऐका. का गुरुचं वर्णन केलं तर जगामध्ये जीवाला देवाच जरी जीव देव आहे ना, पण अनुभव नाही. जीव देवाच आहे, काही याच्यात संशयच नाही, पण अनुभव देवाचा नाही. ऐका, म्हणून 84 लक्ष योनी फिरतोय. ऐका, कधीपासून? अनादी. त्याला अनादी कालपासूनचा जीव. या 6 गोष्टी अनादी सांगितल्या शास्त्राने, त्यातला जीव अनादी. लक्षात ठेवा, अनादी कालपासून जीव फिरतोय आणि इथपर्यंत आलाय. याचा अर्थ काय? इथपर्यंत आला त्याला सद्गुरू भेटला नाही. इथपर्यंत येऊपर्यंत सद्गुरू भेटला नाही. हो, म्हणून इथपर्यंत त्या जीवाला यावंच लागलं, कारण गुरु भेटला नाही. आता इथं आल्यावर बघा, भेटला ना, जर गुरु भेटला तर देवाचा अनुभव किती मिनिटात आहे सांगा. आता तुम्ही घेतलाय ना सगळ्यांनी, माता मौल्यांनो बोला, किती मिनिटात आहे? वचनाची भीती. पुढं पुढं बोला बोला, बरोबर बोलले तुम्ही. पुढं काय? वचनाची भीती. सरिसाची पैकिरटी वस्तू होनी उठी कवनु एकू. किती वेळ लागतो? नाही काळ वेळ दया लागी, नाही काळ वेळ दया लागी, नाही काळ वेळ दया लागी, नाही काळ वेळ दया लागी. आपला तारी हे दरीचा काळ, आपला तारी हे दरीचा काळ, नाही काळ वेळ दया लागी. नाही काळ वेळ दया लागी, नाही काळ
हा स्वतः सारखे. मग कसे स्वतः सांगा. स्वतः कसे? मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी मी आत्मा ब्रह्म आहे. याला म्हणतात आपणासारखे. जसे होते तसे गेले. जसे तुम्ही ते ठेवा मध्ये विक्षेप होत आहे. विठ्ठल विठ्ठल आपणासारखे म्हणजे कोणासारखे? अरे माझ्यासारखे केले. जसा मी होतो तसा झालो. परमार्थ म्हणजे काय? अरे जसा होता तसाच झाला. बायको नाही घरी काम करी पितांबरी अशी जाहिरात होती पहिली. आहे का नाही? मग पितांबरीने काय काम केलं? भांड लख करते पितांबरी का जसं आहे तसं करते? सांगा महाराज. पितांबरीचं काम भांड लख करायचंय का घाण काढायचंय? लक्ष करायचं. भांड पहिलेच लख आहे. घाण काढली. अरे घाण काढली का भांड लखच आहे? तसं हे घाण काढले. फक्त काय केलंय? मल विक्षेप आवरण हे गेलं ना का तुका म्हणे देव झाला. झाला का होताच? अरे होता पहिलाच होता भाऊ तू. आपण संत व्हावे तेव्हा आपण संत व्हावे तेव्हा एरवी नाकडे कडे ते नाकडे. गुरुशिवाय संत कळत नाही आणि गुरुशिवाय संत होता येत नाही. संतच काय? देव गुरुशिवाय होता येत नाही. मला सांगायचंय काय? देवाचा अनुभव नाही म्हणून अनादिकालपासून हिंडतोय. आता गुरु भेटला. आता देवाचा अनुभव किती मिनिटात? देवाचा अनुभव सरिसाची पैकी म्हणले तुम्ही. सरिसाची आता दोन शब्द आहेत इंग्लिश मध्ये. दोन शब्द तुम्हाला सांगतो. कीर्तन आता 12-1 वाजेपर्यंत तर चालणारच आहे. दोन शब्द. एक शब्द आहे बरं का? इमिजिएट. सर काय शब्द आहे? इमिजिएट. इमिजिएट म्हणजे काय? लगेच. लगेच म्हणजे महाराज तुम्ही व्हा पुढं आणि इमिजिएट आलो. तुम्ही तिथं पोहोचायचं ना आणि यायचं. हा इमिजिएट कीर्तन निम्यात नाही येऊ दिलं पण सुरू होईपर्यंत इमिजिएट लगेच. कुठपर्यंत गेला इमिजिएट? तुम्ही व्हा पुढं आणि इमिजिएट आलो. चाल झाली तरी नाही ताबा. हा? चाल संपली तरी आली नाही. नाही तुमचं नाही सांगत. तुमचं नाही. याच्याशी तुमचं नाही. हा एक इमिजिएट आहे. आमच्या इंजिनिअरिंग मध्ये इमिजिएटला सायमल्टेनियस म्हणजे काय? एक पाऊल जेवढा पुढे घेतला तेवढा दुसरा माग आला. हो बर का? तो माग जेवढा घेतला तेवढा पहिला माग गेला. याला माहिती सायमल्टेनियस म्हणजे मळणी यंत्र आहे ना. मळणी यंत्र साळा कवा एकमेकावर आदळतो कधी एवढूशी अंतराने. पण हा पुढे गेला तो माग होतो. तो पुढे गेला हा माग होतो. हय्यानी पुढे जायचं आणि त्यांनी इकडे यायचं. पण एकमेकावर काय आदळ टायमिंग हे कसं आहे ना. त्याला सायमल्टेनियस म्हणजे याने इकडून यावं याने तिकडून जावं. जसं आमच्यात इंजिनियर मध्ये कॅम अँड फॉलोअर. जेवढा कॅम पुढे जाईल तेवढा फॉलोअर त्याच्या पाठीमागे येत असतो. हा त्याला सायमल्टेनियस म्हणायचं. हा इमिजिएट नाही. इमिजिएटचं काय खरं नाही. कधी 2 मिनिटात येतो म्हणला का? आमच्या एमआयडीसीतला माणूस जर म्हणला ना 5 मिनिटात येतो. घरचे म्हणते अजून 2 तास येतो. हा इमिजिएट.
ते असे लई इमिजिएट हा वारकरी संप्रदायामध्ये लई इमिजिएट ते म्हणजे आता कुठं असं राहिलंय काय म्हणते आता कुठं असं राहिलं आता नाही राहिलं ते म्हणजे नामा म्हणे तुका म्हणे तुका म्हणे बाबा म्हणले एक श्रीपाद बाबा भेटले ते म्हणले नद्यात तू काय म्हणे ते सांग ते नामा म्हणे तुका म्हणे नको सांगू हे इमिजिएट परमार्थालाच निघाले पण प्राण जाऊस्तोवर यांना मेळ लागला नाही म्हणून तुकोबारायानंतर निळोबाराय बर का तुकोबारायानंतर निळोबाराय आणि निळोबारायानंतर एकच महात्मा संतांच्या तोडीचा या महाराष्ट्राला लाभला त्याचं नाव आहे गुलाबराव महाराज कुणी नाव ऐकलं असेल अमरावती जिल्ह्यामध्ये गुलाबराव महाराज डोंगरे पण त्यांची ज्ञानाची भूमिका होती आणि भक्ती योग्यांच्या काही त्यांनी मधुरा अद्वैताचार्य त्यांना म्हणायची पण त्यांनी ज्ञानाची भूमिका अतिशय विस्तृत प्रमाणात मांडली अनेक ग्रंथ केले पण कार्य मात्र ज्ञानाची भूमिका झाली पण संतांच्या भूमिकेतलं कार्य नाही करता आलं ते कार्य केवळ श्रीपाद बाबांनी केलं केवळ ह्या मंडपात म्हणून बोलत नाही मी ह्या मंडपात म्हणून नाही बोलायचं हे वास्तवताच आहे महाराज म्हणून गुलाबराव महाराजांच्या सुद्धा पुढे जाऊन निळोबारायानंतर कोणी महात्म्याने केलं असत एकच महात्मा आहे त्याचं नाव श्रीपाद बाबा आहे आम्हाला ते तत्व म्हणून अशा महात्म्यानंच म्हणायचं कृपाळू अशा महात्म्यानंच म्हणायचं सज्जन आणि अशा महात्म्यानंच म्हणायचं संतजन सज्जनही होते संतही होते महाराज का जगाकडे जग म्हणून बघितलंच नाही हो तुमच्या आमच्याकडे तरी कुठं माणसं म्हणून बघितलं त्यांनी बघितलं का बघितलं असतं तर काय आपण जवळ करायच्या लायकीचे होतो का सांगा होतो का खरी गोष्ट येणार आहोत सांगा तुम्ही आपल्याला जरी इच्छा नसली जरी आपण तोंडाने म्हणत नसतो तरी पाकिट जर काय नाही भरलं तर पुढच्या वेळी आपण विचारच करतो ना राव करतो का नाही महात्म्याने नाही केला कधी विचार कधीच नाही कधीच केला का बरं असे परमार्थाला लावले का त्यांना परमार्थ कशाला म्हणतात हेच माहित नव्हतं हा हे पॅन्ट शर्ट वाली माणसं याला ज्ञानेश्वरी मला तर एक जणांनी सांगितलं बाबा म्हणले आमक्या पानावर आमक्या अध्यायामध्ये आमक्या श्लोक आता आमक हे तू ते 4 साल गेले म्हणले आमच्या ज्ञानेश्वरी ते तुम्ही सांगितलं ते नाहीच म्हणले त्याला हे पण माहित नव्हतं का आमची ज्ञानेश्वरी आणि तुमची ज्ञानेश्वरी अशी वेगळी ज्ञानेश्वरी नसते ज्ञानेश्वरी ही सगळ्यांची एकच असते त्याच्यासाठी पुस्तकात की पान नाही बघावं लागत त्याला अध्याय बघावा लागतो आणि अध्याय बघून श्लोक पाहावा लागतो हे सगळे असे बहादर होते महाराज ज्यांना ज्ञानेश्वरी कायला म्हणतात माहित नाही ज्यांना भागवत कशाला म्हणतात माहित नाही ज्यांचा गाथेचा कधी संबंध आला नाही अशी माणसं परमार्थात आणली महाराज आणि आणून त्यांच्याकडूनच कार्य करून घेतलं महाराज हो स्वामी विवेकानंद म्हणले मला 100 पुरुष द्या मी भारत देश बदलून टाकेन काय म्हणले भारत देश 100 पुरुष द्या म्हणले मला भारत देश बदलून टाकेल पण माझा यांना 100 पुरुष कुठून आणून द्यायचे आणि कोणी आणून द्यायचे 100 भेटले नाही त्यांना विवेकानंदांना 100 पुरुष अमेरिकेपर्यंत गेले तरी भेटले नाही जगाच्या पाठीवर श्रीपाद बाबांनी मात्र जसे असन तसे गोळा केले आणि 100 नाही हजारो तयार केले मला हजारो नाही तयारी हजारो तयार केले महाराज ज्यांचा परमार्थाचा काही संबंध नव्हता अशी मंडळी आणि म्हणून संत कृपाळू आहेत संत सज्जन आहेत आणि संत हे संत आहेत म्हणजे त्यांचा ब्रह्मसत्यत्व आणि जगन्मिथ्यत्वाचा निश्चय झालेला आहे आता कोणत्याच काळात तो निश्चय डळमळीत होत नाही हो ब्रह्म कोणत्याही काळात सत्यच आहे हो देश काल वस्तू तिथं भेद नाही महाराज ब्रह्म सत्य आणि जगत कोणत्याच काळामध्ये सत्य नव्हतं हो म्हणून ही माणसं सुद्धा जगत म्हणून नाहीत अरे माझा परमात्माच आहे अमृतानुभवामध्ये माऊलीने या जगालाच परमात्मा बनवून टाकलं
तो जगत मिथ्या आहे म्हणून त्याचा निषेध केला नाही, त्या जगालाच सत्य म्हणजे परमात्मा स्वरूप समजलं. तशी ही माणसं तुका म्हणे सांगू किती यातो भगवंताच्या मूर्ती. म्हणून आमच्या संतांची भूमिका तुमच्या आमच्याकडे बघताना रामभाऊ श्यामभाऊ म्हणून नाही तर देवच म्हणून आहे. श्रीपाद रामदास बाबांनी तुम्हाला देवच म्हणून बघितलं. काळा गोरा उंच तुटका श्रीमंत गरीब असं बघितलं नाही. संत तुमच्या आमच्याकडे उपाधीच्या भूमिकेने पाहत नाही, ते स्वरूपाच्या संबंधाने पाहत असतात. आणि म्हणून तुकोबाराय संतांना मागणं मागतात. नाहीतर मागणं तुकोबाराय म्हणतात आम्हाला लाजल्यावानी होतोय. मागणं आम्ही मागित नसतो कोणाला. वडिलांची रीत जाणत असो काही मागणे आम्हा अनुचित. आम्हाला कोणतंच मागणं उचितच वाटत नाही. का उचित वाटत नाही? मागणं म्हणजे हात पसरी जिने धिकत्याचे सदा हात पसरीत राहतो. कार्य म्हणजे अशांचा परमार्थिकानं तरी कोणाकडे हात पसरायचे नाही. आणि हात पसरीत असत तो परमार्थिक नाही. लक्षात ठेवा. आमचं मागणं संपलंय असं जगाला वाटलं पाहिजे. काहीच मागायचं नाही. आता एक परमात्मा सोडून आता दुसरं काही मागणं राहिलं नाही. व्यवहारातला आम्हाला काहीच नको. लौकिक आता नको. एक फक्त परमात्म्याच्या संबंधानं मागायचंय आणि तेही संतांना मागायचंय. आणि संतांनी एकदा दिलं ना महाराज मग मात्र तो जीव कृतकृत्य होतो. आपण जातो दुसरं चरण. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. सांगा का बोलते त्या परमात्म्याला माझी सांगा. त्या परमात्म्याला आमची आठवण करून द्या. परमात्मा विसरलाय का? त्याला जर आमची आठवण करून द्यायची तर परमात्मा आम्हाला विसरलाय का? आम्ही परमात्म्याला विसरलो. आठवण कोणाला केली दिली पाहिजे? आठवण आम्हाला पाहिजे. कोणाची? परमात्म्याची. कारण तो विसरतो त्याचं नाव जीव आहे. तो विसरत नाही त्याचं नाव परमात्मा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा.
काकुळती. हो, जीवाची भूमिका आहे आणि एक देवाची भूमिका आहे, मध्ये संतांची भूमिका आहे. जीव त्या संतांपुढे आमचं दैन्य सांगतोय, त्या परमात्म्याला सांगा त्याला काहीतरी जीव येऊ द्या म्हणावं आमची. हा एक भाग आहे बर का, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे, सद्गुरु भेटले ना, त्या सद्गुरूने आठवण जीवाला देवाची करून द्यावी लागते. जेव्हा डोक्यावर हात ठेवला, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केला सुखी. आता सांगा, हे जे सुखी केलं ना, हे सुखी करून केलं. मस्तकावर हात ठेवला आणि प्रसाद मग कुठून दिला? प्रसाद देऊन केले सुखी ना. हात कुठं ठेवलाय? मस्तकावर. हा, आणि प्रसाद दिलाय. मग प्रसाद कुठून दिला? आता हात मस्तकावर ठेवला आणि मस्तकातूनच प्रसाद दिला आणि मस्तकातून प्रसाद देऊन मग सुखी केले. पण सुख केलं कुठून? ते सुखी केलं, ते सुख आणलं कुठून? बाहेरचं आणलं नाही, आतलं आणलं. सुख मुळात बाहेर नाही, वस्तूमध्ये सुख नाही. सुख नावाची वस्तू आतमध्ये, वस्तूमध्ये सुख नाही, सुख नावाची वस्तू आत आहे. तुम्हाला मस्तकावर हात ठेवला आणि आतून प्रसाद दिला. कुठपर्यंत दिला? त्या वस्तूपर्यंत प्रसाद दिला आणि तीच वस्तू आता सुख घेऊन बाहेर आली. काय कळालं? कळालं का नाही कळालं? इकडे लक्ष द्या. गाडीला ऍक्सिलेटर दाबला, आता हे कळत दाबू. गाडीचा रेस दाबली म्हणा, ऍक्सिलेटर नाही करायचा, रेस दाबली आणि जशीच रेस दाबली तशीच गाडीने पिकअप घेतला आणि जसा पिकअप घेतला तशी गाडी कोणत्या स्पीडने चालली हे काट्याने ड्रायव्हरला दाखवलं. म्हणून काटा ड्रायव्हरच्या समोर लागतो. काटा असं चालत नाही, काटा कुठं लागतो? ड्रायव्हरच्या समोर लागतो. म्हणून ड्रायव्हर समोर काटा असला का रोज त्याला साफसफाई करतो ना. म्हणून काट्यांनी लई इकडं तिकडं नाही हिंडलं पाहिजे. ड्रायव्हरच्या समोर राहा, नाही तर ड्रायव्हर इकडून काटे तिकडून. असं जर केलं तर जमत. रेस जशी वाढवली, ऍक्सिलेटर जसा दाबला तसाच काट्याने कोणत्या स्पीडने काटा चाललाय, गाडी चालली हे ड्रायव्हरला दाखवलं. जसाच हात मस्तकावर ठेवला तसाच तिथून कृपा केली आणि आतलं सुख तसंच बाहेर आलं. कारण सुख नावाची वस्तू आतमध्ये. आता ते कसं प्राप्त होतं इथे वेदांत शास्त्रात मोठी प्रक्रिया आहे, ते तुम्हाला काय सांगणार नाही. आतलं सुख मात्र बाहेर आलं आणि आता मात्र सगळीकडे, कारण आतलं सुख आहे असं मोजून येत नाही बरं का. एवढं किलो द्या तेवढं किलो द्या असं नाही. ते महाग देशी पुरे आणि धनी आणि काशी उरे. संत उदार उदार भरले आनंद भांडार. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. संत उदार उदार भरले अनंत भांडार. विठोबा रघुनाथ